हे पहिलं काम आहे की गोसेवा किंवा गायींच्या बाबतीत. गोसेवा कशासाठी हो? आज जग एवढं बदलत चाललंय. आज शेतकरी सुद्धा इतक्या कर्ज बाजारात आहे. या शेतकऱ्याला जर वाचायचं असेल तर होस्टेल पाळल्याशिवाय पर्यायच नाही. मग ह्या देशी गायी दूध कमी देतात, लाथा मारतात, मग त्याचा उपयोग काय? या मानसिकतेच्या खाली संपूर्ण भारतातल्या इतक्या जाती नामशेष होत 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 इतक्या कमी झाल्या. चला आता देशी गायींचं महत्व काय ते तुम्हाला सांगतो. आणि हे महत्व भारतीय संस्कृतीत असणाऱ्या ग्रंथ किंवा संहितेतलं न सांगता मी आज इंग्लंड लिटरेचर असेल, ऑस्ट्रेलियन लिटरेचर असेल, अमेरिकन लिटरेचर असेल की ज्याच्यामध्ये याच्यावरती संशोधन झालंय आणि त्या लोकांनी सांगितलंय की भारतातल्या गायी या जगाला का आवश्यक आहेत, हे संशोधन मी तुमच्या समोर आणणार आहे. पहिलं घ्या ब्राझील. ब्राझील देश कोणाकोणाला माहिती आहे? या ब्राझील मध्ये सगळ्यात जास्त भारतीय संस्कृतीत गायींच्या वरती संशोधन झालं. काय झालं संशोधन? की या गायी A2 मिल्क, A2 घी म्हणजे तूप निर्माण करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ आहेत. भारतीय जातीतल्या गायींचं एक आणखी वैशिष्ट्य, त्यांच्या खांद्यावर काय असतं? वशिंड असतं. तर भारतीय शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की या वशिंडामध्ये ज्या वेळेला सूर्याची किरण पडतात तर त्या सूर्याची किरण त्या वशिंडामध्ये अशा पद्धतीचं एक केमिकल तयार करतात, एक प्रोटीन तयार करतात की त्या प्रोटीनमुळे संपूर्ण जगातील अनेक लोकांच्या मध्ये प्रतिकार शक्ती असेल आणि कॅन्सर होऊ नये म्हणून जे काही केमिकल्स तयार व्हायला पाहिजे त्या वशिंडातून दुधामध्ये उतरतात. आणि A2 नावाचं प्रोटीन फक्त भारतीय वंशामध्ये येतं. जसं टिकली लावणं स्त्रीला आवश्यक आहे तसं गायीला वशिंड पाहिजे असं म्हणतात. तर त्याचं कारण आहे A2 प्रोटीन. प्रोटीन म्हणजे कळतंय? प्रथिने जे आहारातून आपल्याला मिळतात. तर हे A2 नावाचं प्रोटीन भारतीय वंशाच्या गायींमध्येच फक्त आढळतं, इतर कोणत्याही गायीमध्ये आढळत नाही. A2 जे आहे आणि A1 असे दोन प्रकारचे प्रोटीन आपल्या दुधांमध्ये आढळतात. दूध कोण कोण पितं? सगळेच पितात, चांगली गोष्ट. तर त्या दुधाचं वैशिष्ट्य बघा. दूध काय करतं? हाडाची वाढ करतं, रक्ताची वाढ करतं, स्नायूंना बळकटी आणतं आणि हे आतड्यांना चांगलं करतं. पण कोणतं दूध? A2 नावाचं मिळतं. A2 नावाचं दूध की ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचे प्रोटीन आढळतात. ते फक्त भारतीय संस्कृतीच्याच गायींमध्ये, अन्यथा कोणत्याही गायीमध्ये हे आढळत नाहीत. म्हणून 1940 साली इंग्रजांनी ज्या वेळेला ओळखलं की भारतीय संस्कृतीच्या गायींमध्येच ठराविक असे प्रोटीन आहेत की जे आपल्या मानवी शरीराला अत्यंत आवश्यक आहेत, तर त्यांनी ती काय केली? आपल्या इंग्लंडमध्ये नेली आणि इंग्लंडमध्ये गीर, कांक्रेज आणि एक आंध्र प्रदेश मधली जात, या तीन जातीचं क्रॉस त्यांच्या होस्टन बरोबर केलं. होस्टन म्हणजे माहितीये जर्सी गाय थोडक्यात. तर जर्सी गाईचं आणि या तीन जातीच्या गायींचं क्रॉस गिरोनाडो नावाचं एक जात पैदास केली की जी जात A2 मिल्क किंवा A2 घी तयार होण्यासाठी सगळ्यात महत्वाची ठरली. आज MPSC ज्यांना करायचं आहे, इंजिनिअरिंग ज्यांना करायचं आहे किंवा उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं नॉलेज आहे. 30च मिनिटाचं लेक्चर आहे, परंतु याच्यामध्ये एवढी माहिती तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला MPSCच्या प्रश्नांमध्ये तर आहेच आहे, पण तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी माहिती या लेक्चर मधून तुम्हाला मिळणार आहे. तर A2 नावाचं जे प्रोटीन आहे तर ते मेंदूला तल्लख करतं. ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय, बुद्धीचा वापर अति करायचा आहे, CA व्हायचंय, वकील व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय किंवा पुढचं उच्च शिक्षण फॉरेन मध्ये जाऊन घ्यायचं, तर त्या लोकांच्या मेंदूच्या तल्लख वाढीसाठी A2 नावाचं जे प्रोटीन घी मध्ये म्हणजे तुपामध्ये आढळतं, तर त्यांनी देशी गाईचंच दूध आणि देशी गाईचंच तूप खाल्लं पाहिजे. अन्यथा मेंदूवरती A1 नावाचं प्रोटीन हॅमर करतं आणि तुम्ही वाचलेलं लक्षात राहत नाही. ते विशेष करून जर्सी मध्ये आणि म्हशीमध्ये आढळतं. A1 नावाचं प्रोटीन की जे मेंदूवरती
त्रास देतं. एक रुग्ण की लहानपणापासून आईला दूध नसल्यामुळे म्हशीचं दूध पाजण्यात आलं आणि त्याला 8व्या वर्षी ब्रेन ट्यूमर नावाचा आजार झाला. म्हशीचं काही दिवस आणि जर्सी गाईचं थोडे दिवस. तर या A1 नावाच्या प्रोटीनमुळं मेंदूमध्ये जेनेटिक बदल होतो आणि त्याच्यामध्ये काही गाठी स्वरूपात, अर्बुद स्वरूपात आणि कॅन्सर स्वरूपात काही गाठी तयार व्हायला लागतात आणि ते 8व्या वर्षापासून सुरुवात व्हायला लागते. दुसरा आहे A2 मिल्क किंवा A2 घीचा फायदा आहे हृदयासाठी. हृदयाचे ब्लॉकेज तुम्हाला माहित नसेल तर 22-23 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा आणि स्त्रियांमध्ये सुद्धा हार्ट डिसीज आणि हृदयाचे ताण तणाव किंवा हृदयाचे आजार व्हायला सुरुवात झाली. पूर्वीच्या काळी 90 वर्षाचा मनुष्य सुद्धा मोठे मोठे गड चढायचे. तर असे हे गड चढण्याची कॅपॅसिटी जर वाढवायची असेल आणि व्यायामाची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर तुम्हाला देशी गाईच्या दुधाशिवाय पर्याय नाही. दुसरं आहे फुफ्फुस. आज ॲलर्जी किंवा खोकल्याचे, सर्दीचे, दम्याचे जे काही आजार वाढत चाललेले आहेत तर त्याच्यामध्ये म्हशीच्या दुधामुळे म्हणजे A21 किंवा A1 प्रोटीनमुळे हे फुफ्फुसाचे आजार सगळ्यात जास्त वाढत आले. खेड्यांमध्ये अजून सुद्धा मला कौतुक वाटतं त्या लोकांचं की खेड्यामध्ये आज सुद्धा देशी गाईच्या दुधाचा वापर सगळ्यात जास्त होतो. पण ज्या ज्या घरामध्ये जर्सी आणि म्हशीचा वापर होतो त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्ती कमी राहते. देशी गाईंच्या दुधामध्ये आणि तुपामध्ये अँटीऑक्सिडंट सगळ्यात जास्त आहे. अँटीऑक्सिडंट हा शब्द कधी ऐकलाय का? अँटीऑक्सिडंट हा शब्द फळांमध्ये येतो. सगळ्यात जास्त फळांमध्ये येणारा जो पदार्थ जो शरीराला प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतो तो असतो अँटीऑक्सिडंट. म्हणजे व्हिटॅमिन C असेल, व्हिटॅमिन A असेल, B12 असेल की हे जे आहेत हे शरीराला प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतात. तर ते अँटीऑक्सिडंट सर्वात जास्त दुधामध्ये आणि देशी गाईच्या तुपामध्ये आढळतात.